नमस्कार मैत्रिणींनो, विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला ही रांगोळी कम फूल कसे बनवायचे ते दाखवणार आहे। चला तर मग पाहूया आपण यासाठी काय काय साहित्य लागतं ते। ही रांगोळी छोटी फूल बनवण्यासाठी 5 नंबरचे पांढरे मोती लागणार आहेत, 5 नंबरचे पोपटी मोती लागणार आहेत, 5 नंबरचे राणी कलरचे मोती लागणार आहेत, 5 नंबरचे हिरव्या रंगाचे मोती लागणार आहेत, 40 नंबरचा तंगूस लागणार आहे, दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे, सुई लागणार आहे। सुईवरती मी दोरावून घेतला आहे, त्याचप्रमाणे गाठ मारून घेतलेली आहे। चला तर मग आपण पाहूया हे फूल कसे बनवायचे ते। सुईवरती 6 राणी कलरचे मोती घेतलेले आहेत। नेहमीप्रमाणे शेवटच्या मोत्यातनं सुई घालून सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचे आणि परत शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। सुईवरती 2 पांढरे, 1 पोपटी आणि 2 पांढरे मोती घेतलेले आहेत। ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे। आणि आपण आता त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे। सुईवरती 2 पांढरे, 1 पोपटी आणि 1 पांढरा मोती घेतलेला आहे। या मोत्यातनं सुई घालायचे, या मोत्यातनं सुई घालायचे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। दोऱ्यामध्ये 2 पांढरा, 1 पोपटी आणि 1 पांढरा मोती घेतलेला आहे। या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। सुईवरती 2 पांढरे, 1 पोपटी आणि 1 पांढरा मोती घालून घेतलेला आहे। मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायचे आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। सुईवरती 2 पांढरे, 1 पोपटी, 1 पांढरा मोती घालून घेतलेला आहे। या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची आणि आता पुढच्या मोत्यातनं नाही सुई बाहेर काढायची। हा जो पांढरा मोती आहे इथनं सुई बाहेर काढायची। सुईवरती 1 पांढरा, 1 पोपटी आणि 1 पांढरा मोती घेतलेला आहे। या मोत्यातनं सुई घालायची, दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची आणि आपण या आता हिरव्या मोत्यावरती यायचं। हे पहा, आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। सुईवरती 5 पांढरे मोती घेतलेले आहेत। या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढायची। इथून सुई बाहेर काढायची। सुईवरती 1 पांढरा आणि 2 हिरवे मोती घेतलेले आहेत। आपण या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची आणि या हिरव्या पोपटी मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। हे पहा, आपण या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि सुईवरती 4 पांढरे मोती घेतलेले आहेत। या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे। सुईवरती 1 पांढरा आणि 2 हिरवा मोती घेतलेला आहे। या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची आणि आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून हिरव्या मोत्यातनं पोपटी मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची। सुईवरती 4 पांढरे मोती घेतलेले आहेत। या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची आणि त्याच्या पुढच्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे। सुईवरती 1 पांढरा आणि 2 हिरवे मोती घेतलेले आहेत।
आपण या मोत्यातनं सुई घालायची आहे, या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या मोत्यातनं सुई घालून आपण या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घेणार आहे. सुईवरती 4 पांढरे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई घालायची आहे, या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि आता या पुढच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण काय करणार आहे, इथे 1 पांढरा मोती आणि 2 हिरवे मोती घालून घेणार आहे आणि या हिरव्या मोत्यातनं बाहेर येणार आहे. इथे आपण 4 पांढरे मोती घालून घेणार आहे आणि या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर येणार आहे. मग परत इथे आपण 1 पांढरा आणि 2 हिरवे घालून घेणार आहे आणि मग आपण या मोत्यातनं बाहेर येणार आहे. इथे आपण 4 पांढरे घालून घ्यायचे आहेत. इथपर्यंत तुम्ही करून घ्या, मी करून घेते, मग सांगते तुम्हाला काय करायचं ते. हे पहा, 4 मोती घालून झाले पांढरेमध्ये. आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे, या पांढऱ्या मोत्यातनं. आणि आपल्याकडे आता 4 पांढरे मोती आहेत. आपण फक्त 2च हिरवे मोती सुईवर घालून घेणार आहे. सुईवर 2 हिरवे मोती घेतलेले आहेत. आता आपण यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची आणि आपण इथे या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. सुईवरती 4 हिरवे मोती घेतलेले आहेत. या हिरव्या मोत्यातनं सुई घालायची, या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची आणि परत आपण या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. सुईवर परत 4 हिरवे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई घालायची, दोरा ओढून घ्यायचा आहे, या मोत्यातनं सुई घालायची आणि आता परत आपण या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. सुईवरती 4 हिरवे मोती घेतलेले आहेत. या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालून या हिरव्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. आता आपण शेवटपर्यंत असंच करायचं आहे. 4 मोती घ्यायचे आहेत, या मोत्यातनं सुई घालून या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे. परत 4 हिरवे मोती घ्यायचे आहेत, या मोत्यातनं सुई घालून या हिरव्या मोत्यातनं सुई काढायची आहे. इथे परत 4 हिरवे मोती घ्यायचे आहेत आणि इथून या मोत्यातनं सुई बाहेर काढा. पुढे मी काय करायचं ते सांगते. हे पहा, या हिरव्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढली. आता आपण इथे आलेलो आहे. या पांढऱ्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आपण सुईवरती 7 पांढरे मोती घेतलेले आहेत आणि आता आपण काय करायचं आहे, या मोत्यातनं सुई घालायची, या हिरव्या मोत्यातनं आणि हा राऊंड इथे बसवून घ्यायचा आहे आपण. आणि परत मग आपण काय करायचं, या हिरव्या मोत्यातनं सुई घालायची आणि या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. म्हणजे हा इथे मोती असा अधंतरी राहणार नाही. आपण आता फिरून परत या पांढऱ्या मोत्यामध्ये यायचं आहे. इकडनं या मोत्यातनं सुई घालायची, या मोत्यातनं सुई घालून आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. या आपण पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. आता सुईवरती आपण 7 पांढरे मोती घेणार आहे. सुईवरती 7 पांढरे मोती घेतलेले आहेत. मगासारखंच करायचं आहे. या मोत्यातनं सुई घालायची आहे, या पांढऱ्या मोत्यातनं दोरा ओढून घ्यायचा आहे. आता आपण या हिरव्या मोत्यातनं सुई घालायची,
आणि आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि मगासारखंच आपण फिरवून या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई घालून तिथून सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची. हे पहा, आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे. त्याचप्रमाणे सुईवरती 7 पांढरे मोती घेतलेले आहेत. मगासारखंच करायचं आपण. या मोत्यातनं पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असं ओढून घ्यायचा आहे दोरा घट्ट. आता आपण या हिरव्या मोत्यातनं सुई घालायची आणि आता आपण या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालायची आणि मगासारखंच फिरवून सुई आपण या मोत्यामध्ये घेऊन यायचं. या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढायची. इथून अशी पूर्ण फिरवून आणायची सुई. हे पहा, आपण इथून या मोत्यातनं सुई बाहेर आणली आहे. त्याचप्रमाणे पांढरे मोती घेतले 7 सुईवरती. परत मगासारखंच करायचं आहे. स्टेप सगळ्या सेमच आहेत. या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या मोत्यातनं सुई घालून या पांढऱ्या मोत्यातनं सुई घालून परत आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची इकडच्या. हे पहा, आपण या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. हे पहा, या मोत्यातनं सुई काढलेली आहे. आपण आता 7 मोती घालायचे आहेत आणि यामध्ये दाखवल्याप्रमाणे परत आपण या मोत्यातनं बाहेर यायचं आहे. मग परत 7 पांढरे मोती घालायचे आहेत आणि इथनं फिरवून आपण या मोत्यातनं बाहेर पडायचं आहे. तुम्हीही करून घ्या, मीही करून घेते. हे पहा, माझं शेवटपर्यंत करून झालं आहे. आता मी या मोत्यातनं सुई घालून खालच्या बाजूनी जाते आणि एक गाठ मारून घेते. इथे मध्ये एखादी गाठ मारून घेणार आहे मी. इथे गाठ मारली आहे. परत खाली जाते आणि या राऊंडच्या इथे एक गाठ मारून घेते, जेणेकरून आपले मोती सुटणार नाही. तर मी दोरा कट करून घेते. पहा बरं किती छान झालं आहे आपलं फूल. ते तुम्ही कोणत्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये करू शकता. एक मी असं केलेलं आहे आणि हे असं केलेलं आहे. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला हे फूल जर आवडलं असेल, ही रांगोळी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.